नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे. मी तुमचा लाडका विक्की भालेराव. आज आपला 5वा-6वा दिवस आहे इथं. तर आज बघा आता 12 वाजत आले. तर आपल्याला उचलून चुकून 20 पोह्याची ऑर्डर आलेली होती, तर ती आता 20 पोह्याची ऑर्डर आपली कॅन्सल झाली. तर आता हे पोहे तर इथं संपणार नाही, कारण आता कसे 12 वाजले आणि कॉलेजचे जे मुलं जे आहेत तर ते मुलं आता मेसवर जेवायला जातील. त्याच्यामुळे मला वाटत नाही की आपले पोहे आता चलतील. म्हणून आता मला असं वाटतं की आपल्या इथं आपल्या उस्मानपुऱ्यामध्ये ललित कला भवन आहे. तिथं अनाथ आश्रम आहे मुलांचं. तर हे पोहे जे आहेत हे पॅक करून आपण तिथं देऊ. म्हणजे कसं कुणाच्याही इकडं मोठ्यांना देण्यापेक्षा ते अनाथ लेकरं आहेत बिचारे, तेवढ्यात लहान लेकराचा आशीर्वाद लागेल. तर भावांनो बघा, दाखव रे. हे बघा, हे आपले 20-25 प्लेट पोहे आहेत. हे पोहे आपण आता देऊन येऊ अनाथ आश्रम मध्ये. आता बघू आपण पुढचा व्हिडिओ. तर बघा भावांनो, आपल्यापेक्षा आज हे जरा जास्त पोहे झाले होते. तर आता हे पोहे इथं कटणार नाही, त्याच्यामुळे आपण चाललो होतो अनाथ आश्रम मध्ये. आपण व्हिडिओ मध्ये अगोदर सांगितलं होतं. तर आपण आता बघा पोहे भरायची तयारी करतोय आपण. तर हे आपण बाल सदन इथे अनाथ आश्रम आहे तिथं तिथं घेऊन जाऊ आणि तिथं आपण आपल्याकडनं जे सोयी गरिबांना द्यायला काय हरकत आहे. आपण पण एक गरीब आहे, फक्त फरक एवढाच आहे की ते अनाथ लेकरं असल्यामुळं त्यांना कोणी नाहीये. लहान लेकरं आहेत ते बिचारे, काय करतील. त्याची किती काही केलं तरी पण आपण पण एक गरीबच आहे. गरीब म्हणजे आपण पण एक भिकाऱ्यासारखेच आहे, कारण आपण पण देवाला काही ना काही मागतो. बघा, मी आलो इथं अनाथ आश्रम मध्ये देण्यासाठी. खरंच मला व्हिडिओ काढताना थोडंसं वाईट पण वाटतंय, कारण असं चांगले कामं करताना अशी कोणाला दाखवून नाही करायला पाहिजे. पण माझ्यासारखे जे कोणी असेल किंवा तुमच्या पैसे पण असं काही जर कधी थोडंफार पण जर कधी उरलं तर ते फेकून देण्यापेक्षा नक्कीच कुणाच्या तरी गरीबाच्या पोटात जाऊ द्या भावांनो. तर व्हिडिओ काढण्यासाठी खरंच मला वाईट वाटते बरं, कारण असं दिखावा नाही करायला पाहिजे. पण आता काय करावं, माझ्यासाठी मला बघून तुम्ही पण आणखी माझ्याकडनं कोण ना कोणी काही ना काही शिकत असेल, त्या हेतूने मी हे करतोय भावांनो. तर प्लीज थोडं गैरसमज नका पकडून घेऊ आणि गैरसमज करून पण नका घेऊ. आणखी मी कुठला फुगीरपणा करत नाहीये. आणि विशेष म्हणजे भावांनो, ते माझ्या पैसे उरले होते, एक्स्ट्रा पोहे झाले होते, कारण मला 25-30 पोह्यांची ऑर्डर आली होती, तर माझ्याकडनं ती कॅन्सल झाली. तर उरलेले पोहे मी काय करणार. तर आलो इथं घेऊन भावांनो. चला देऊ आता आपण मध्ये.